एवढ्या धुक्यामध्ये गाडी चालवणं म्हणजे यमराजाला आमंत्रण देणं। आता म्हणशाल एवढं रात्री गाडी घेऊन जायचंच कशाला, तर भेंडी गँग तुमच्या भावाला परत एकदा महाराष्ट्राच्या स्वर्गातून बोलवण्यात आलंय। मग कसं जाणार नाही बरं। तर रपकन बॅग भरले, टपकन नारळ फोडला आणि झापूक झुपूक करत निघालो कोकणात। प्रवास थोडा लांबचा होता म्हणून रात्रीच निघालो, कारण ट्रॅफिक वगैरे लागणार नाही म्हटलं। पण भेंडी कसलं काय, वाटलं नव्हतं आम्हाला धुक्यामुळे ब्रेक घ्यावा लागेल, पण बरंच झालं। ऑलरेडी कोकणात फिरून आलो होतो आणि मी ट्राय करतो की एकदा फिरलेलं स्पॉट परत नको जायला। पण भाई कोकणाची मजाच वेगळी आहे। काय ते प्रेमळ लोक, एकदम मस्त अशी थंडी हवा आणि काय तो सुंदर निसर्ग भाई साहब। फायनली आमची रत्नागिरीत एंट्री झाली। मग तिथे पोहोचून आम्ही मोठे हॉटेल वगैरे पण बुक करू शकलो असतो, पण रस्त्यात आम्हाला हे छोटंसं लॉज टाइप दिसलं, जे फुल गावातली वाईब देत होतं। मग म्हटलं इथेच ट्राय करूया। इकडेच फ्रेश वगैरे झालो आणि गरम गरम नाश्ता केला। मग आम्ही आलो आमच्या पहिल्या स्पॉटवर, आणि हा स्पॉट खूप फेमस आहे। तर मी याचं नाव नाही सांगत, पण यावरची एक मूवी खूप हिट होती। कमेंट करून सांगा बरं कोणतं स्पॉट आहे हे, आणि पुढच्या एपिसोडसाठी आत्ताच फॉलो करून घ्या, क्योंकि ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।